नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी आंबाडे घेतलेले आहेत. आंबाड्याची साल काढून टाकते. अशा प्रकारे सर्व आंबाड्याचे साल काढून छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याला मीठ लावते. अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. आंबाड्यातनं पाणी सुटलेले आहे. आता थोडंसं पाणी घालून धुवून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यावर त्यात फोडणीला राई, हिंग, कढीपत्त्याची पानं आणि 7-8 हिरव्या मिरच्या टाकते आणि झाकण लावून घेते. थोड्या वेळाने झाकण काढून मिरच्या परतून घेते. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद घालते. परतून झाल्यावर त्यात मीठ लावून ठेवलेले आंबाडे घालते आणि झाकण लावून आंबाडे शिजून घेते. 3-4 वेळा झाकण काढून आंबाडे परतून घेतलेले आहेत. आता आंबाडे शिजलेले आहेत. त्यात गूळ घालते बारीक चिरून घेतलेला आणि गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घेते. गूळ वितळलेला आहे. गुळाचं पाणी सुकेपर्यंत परतून घेते. आंबाड्याचं गोड लोणचं तयार आहे. इथे निरफणस घेतलेलं आहे. कापून घेते आणि साल काढून टाकते. साल काढून टाकल्यानंतर 2 तुकडे करून घेते आणि आतली माव काढून टाकते आणि कापं कापून घेते. अशा प्रकारे पाण्यात भिजत घालून ठेवते, नाहीतर काळी पडतील. 10-15 मिनिटांनंतर पाणी काढून टाकते आणि चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हळद लावून 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. इथे रवा घेतलेला आहे आणि मसाला लावून ठेवलेल्या कापांना रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात निरफणसाची कापं फ्राय करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढून दुसऱ्या बाजूने परतून घेते. थोडंसं तेल सोडते बाजूने आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढून पुन्हा परतून घेते. कापं शिजलेली आहेत. निरफणसाची कापं तयार आहेत. उरलेल्या फणसाचे मोठे तुकडे करून घेते. अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत. पाण्यात घालून ठेवते. एक शेवग्याची शेंग तुकडे करून घेतलेली ती घालते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात एक उभा चिरलेला कांदा परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर त्यात ओलं खोबरं घालते आणि सर्व एकत्र भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेले. त्यात गरम मसाला घालते आणि गॅस बंद करून घेते. कांदा खोबरं थंड झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेते. इथे कढईत निरफणसाचे तुकडे आणि शेवग्याच्या शेंगा थोडंसं मीठ आणि पाणी घालून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हळसाणे भिजत घालून शिजून घेतलेले ते घालते आणि सर्व एकत्र उकळी काढून घेते. इथे निरफणसाचे तुकडे शिजलेले आहेत. भाजून ठेवलेला कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. थोडंसं पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालते आणि थोडीशी हळद घालते आणि सर्व एकत्र करून झाकण लावून उकळी काढून घेते. निरफणसाचं तोंडाक तयार आहे. वरून कोथिंबीर घालते आणि बाजूला काढून ठेवते. इथे फोडणी द्यायसाठी तेल घेतलेले. त्यात तेल गरम झाल्यावर राई आणि हिंग घालते आणि कढीपत्त्याची पानं घालून हळसाण्याच्या तोंडाकला वरून फोडणी देते. इथे कारली घेतलेली आहेत. दोन्ही टोकं कापून टाकते आणि आतल्या बिया काढून टाकते. त्यानंतर अशा प्रकारे पातळ पातळ कापून घेते. कारली कापून झालेली आहेत. त्याला मीठ लावते आणि बाजूला ठेवते. 10-15 मिनिटांनंतर त्यातनं पाणी सुटलेलं ते काढून टाकते आणि तव्यावर कापून ठेवलेली कारली परतून घेते. 4-5 मिनिटं परतून झाल्यावर त्यात तेल घालते
आणि पुन्हा एकदा परतून घेते. कारली शिजलेली आहेत. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते आणि थोडंसं मीठ घालून परतून घेते. कांदा नरम झाल्यावर त्यात ओलं खोबरं घालते आणि सर्व एकत्र परतून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते. भाजी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. कारल्याची भाजी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई, जिरं, सुक्या मिरचीचे तुकडे परतून घेते. त्यानंतर हिंग आणि थोडीशी हळद घालते. मिक्स करून घेते. इथे मसूरची डाळ, कांदा आणि हिरवी मिरची घालून कुकरमधनं शिजून घेतलेली आहे ती घालते आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. इथे आंबाड्याचे 2-3 तुकडे ठेवलेले आहेत ते घालते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून आंबाडे शिजून घेते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. आंबाडे शिजलेले आहेत. आंबाडे घालून मसूरची डाळ तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.